अगं ऑफिसला जाणार नाही असं म्हणाली ना ती, मग बाहेर गेली असेल, मैत्रिणीकडे गेली असेल. अगं पण कुठे जाते ते सांगून तरी जायला पाहिजे ना. न सांगताच निघून गेलीये. तर आईच्या जीवाला घोर लावायचा बस. अरे बाप रे, मी ना तुझ्यासाठी मस्त चहा करते. हा, तुम्हाला मृत्युंजय बंगल्यातच जायचं आहे ना? तुम्हाला कसं माहित? तुम्हीच बसताना बोललात. मी? हो. मी कधी बोलले असं? जायचं ना तिकडच. हो. ठीक आहे. दार उघडा. तयारीला लागा. ती येते ना. येईल ती. येणार येणार येणार. येणार येणार. येणार 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 येणार. येणार 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 येणार. आलीच. दादा म्युझिक बंद करा ना प्लीज. दादा म्युझिक बंद करा ना. तुम्हाला ऐकू येत नाहीये का? म्युझिक बंद करा. कशाला? अहो मी सांगते म्हणून बंद करा. ठीक आहे, बंद करतो. अहो पैसे तर
तुम्ही तुम्ही इथे काय करताय? माझं जाऊ दे, तुम्ही इथे काय करताय? मी काय करते हे तुम्हाला काय करायचंय? तुम्ही काय करताय ते सांगा. तुम्ही सांगणार नसाल तर मी तरी का सांगायचं? म्हणजे हे असं लोकांच्या घरात घुसताना तुम्हाला काहीच वाटत नाही का? याआधी सुद्धा मी तुम्हाला 2दा पकडलं होतं, लक्षात आहे? त्या रस्त्यावरच्या माणसाचे तुम्ही पैसे उचलत होतात ना, तेव्हाही मी बघितलं होतं, पण मी काही बोलले नाही तेव्हा तुम्हाला. पण आता तर तुम्ही हद्दच केली, असं लोकांच्या घरात घुसून यायला लागलात. अहो काय हसताय का तुम्ही? नाही, चूक माझीच झाली. त्याच दिवशी तुमची पोलिसांना कंप्लेंट करायला हवी होती. पण ठीक आहे, इट्स ओके. आज मी पोलिसांना कंप्लेंट करेनच, पण तुमच्या त्या कॅब कंपनीला सुद्धा मी कंप्लेंट करणार आहे. हे बघा मॅडम, त्यात तुम्ही काही बोलू नका, जस्ट शट युअर माउथ. तुम्ही काहीच बोलू नका. नाहीतरी तुम्ही कोणाला फार काही बोलू देत असाल असं वाटत नाही. काय म्हणालात तुम्ही? नाही, कुठे काय, काही नाही. तुमची फालतू बडबडणं बंद करा. कॅबनी जर का कोणाला सोडायला आलाही असाल तर बाहेरच्या बाहेर निघून जाता आलं असतं ना तुम्हाला. त्यासाठी घरात शिरण्याची काय गरज आहे? एक मिनिट, तुम्ही आज इथे नक्की कशासाठी आलाय? चोरी वगैरे नाही ना? काय सॉरी? अहो हसताय काय? मॅनरलेस. तुम्ही असं नाही ऐकणार, पोलिसांना फोन केलाच पाहिजे. मॅडम, आती झालंय हा तुमचं. कोण आहात तुम्ही? माझे मॅनर्स काढणार आहे. ओ, मॅनरलेस म्हणाले म्हणून राग आला का? मग असं दुसऱ्यांच्या घरात घुसताना कुठे जाता तो तुमचे manners? ते मी माझं बघून घेईल. तुम्ही मला शिकवण्याची काही गरज नाही. माझ्याशी नीट बोला असं बोलू नका. दुसऱ्यांशी कसं बोलायचं ते तुम्ही आधी नीट शिकून घ्या. तुमच्याशी नीट बोलायचं? आर यू सिरियस? तुम्ही आता बघाच मी काय करते. तुम्हाला मी खडी फोडायला पाठवणार आहेच, पण आमच्या न्यूज चॅनलवर सुद्धा तुम्हाला मी एक्सपोज करते की नाही ते बघा. चांगला धडा शिकवेन मी तुम्हाला. तुम्हाला जी काही पत्रकारिता वगैरे करायची आहे ना, ती माझ्या घराच्या बाहेर राहून करायची. माझ्या घरात तुमचं हे काही चालणार नाही, लक्षात ठेवा. विघ्न आलं विघ्न. आता कसं होणार?
तुमचं घर? हो, माझं घर. मालक आहे मी या घराचा. हे घर विकत घेतलंय. काय जोक सांगितलं मी? हसायला काय झालं? हे तुमचं घर आहे. तुम्हाला सकाळपासून दुसरं कोणी भेटलं नाही का थाप मार? थापा वगैरे मारत नाही मी. मला तसली सवयच नाहीये. या बंगल्याचा मालक आहे मी. गेली बरीच वर्ष हे घर असंच पडलं होतं. कोणी फिरकतही नव्हतं इथे. आत्ता मध्ये लिलाव झाला, त्यात विकत घेतलंय मी. मी या घरात ऑलरेडी येऊन गेले आणि या घरात एक फॅमिली राहते. काय? हो. आणि आज सुद्धा त्याच फॅमिलीला भेटायला आले मी. अवनी, अवनी, मी? अवनी, अवनी. हो मॅडम, बस झालं तुमचं. निघा तुम्ही. मी कुठेही जाणार नाहीये. एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? निघा म्हटल्यावर निघायचं. या घरात दुसरं कोणी नाहीये. कोणीही नाहीये ना इथे? बघा, आवाज कुठून आला? मी स्वतः जाऊन बघ. इनफ ना. इनफ. आपली पहिली भेट माझ्या कारमध्ये झाली. आज ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या घरात शिरलात, त्या दिवशी तुम्ही माझ्या कारमध्ये शिरला, तुमची कॅब समजून. मग मला कॅब ड्रायव्हर समजून वाटेल तसं बोलला. तेव्हा मी काही बोललो नाही, मस्करीत घेतलं. म्हटलं खरंच झाली असेल चुकामुक. पण आता मला वाटतंय मी त्याच दिवशी तुम्हाला कळेल अशा भाषेत समजवायला हवं होतं. अति होत चाललंय तुमचं. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातनं बाहेर पडायचं. तुम्ही कॅब ड्रायव्हर नाही आहात? नाही. काहीतरी गडबड आहे. आता आलंय माझ्या लक्षात. मी या बंगल्या संदर्भात काहीही करायला गेले की तुम्ही मला भेटता. त्या दिवशी सुद्धा मी पहिल्यांदा जेव्हा या बंगल्यात येणार होते तेव्हाही तुम्ही मला भेटला. आणि ती डबी मला जेव्हा मिळाली तेव्हाही तुम्ही मला भेटलात. राईट? काय बोलताय तुम्ही? कसली डबी? सगळं आलंय माझ्या लक्षात. तुम्ही इथे काहीतरी इल्लीगल काम करताय म्हणून मला येण्यापासून अडवताय. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या मृत्युंजय बंगल्याचं सत्य मी जगासमोर आणणार. पत्रकारितेत आहात ना तुम्ही? मग वाटेल तसं बरळण्याच्या आधी जरा विचार करायला शिकवलं नाही वाटतं तुम्हाला कोणी? शेवटची वॉर्निंग देतोय तुम्हाला. या घरातनं बाहेर निघायचं. लक्षात येत नाहीये का सांगितलेलं? या घराच्या आसपास सुद्धा दिसायचं नाही, कळलं? प्लीज. गार्गी, गार्गी,
गार्गी माझा रस्ता सोडा. नाही, तुम्ही निघा इथून. आता तर चान्सच नाही. तुम्ही समजताय तसं काही नाहीये या घरात. नाहीये ना, मग मला स्वतः जाऊन बघू दे ना. अडवताय का? तुम्ही निघणार आहात की नाही? धमक्यांना मी घाबरत नाही. लक्षात ठेवा, मी एक पत्रकार आहे आणि या बंगल्याचं रहस्य मी लोकांसमोर आणूनच राहील. तुम्ही पहिल्यापासूनच माझ्यासोबत माइंड गेम्स खेळत आलात ना, जेणेकरून या घराची भीती निर्माण होईल माझ्या डोक्यात. पण आता या घरात काय होतं हे बघितल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. ओके, गो अहेड. जा, करा चेक. जा.